हाय गाईज, कैसन भाऊ बरेच दिवसानंतर म्हणजे वर्षानंतरच एकटी कुठेतरी धडपडत चालले. मला जाम भूक लागली यार. इथे म्हणतात की स्वामीनारायण मंदिर आहे ना, तिथे बाजूलाच म्हणजे जेवण आहे, पोट भरून जेवायला भेटतं. 130 रुपये प्लेट होतं आणि हे सुंदर सुंदर 2 गायी होते. पहिल्यांदाच मी गायीला भरवलं, म्हणजे असं खायला गेला हाताने. मला जाम भीती वाटत होती की चावलं होईल, पण जाम हुशार होत्या. म्हणजे त्यांना समजत होतं की आपण काय बोलतो ते, माहिती आहे का. एकदम मला जाम आवडलं. आणि जिथे मी गेलेली ना, जेवण एक नंबर होतं. छोटी छोटी चपात्या होत्या. आणि म्हणजे ते त्यांचं असं रूल होतं की जेवढं खायचं आहे तेवढंच घ्या, एक्स्ट्रा नका घेऊ, टाकू नका. जर टाकलात ना तर 100 रुपये फाईन. तिथे एक काकी पण होत्या मस्त क्यूटवाल्या. ते सांगत होते की इथे आहे ते, म्हणजे काय म्हणतात ह्या काकी भेटलेल्या. ती सांगत होत्या इथे आहे काय होतं खानावळ, आणि शुद्ध शाकाहारी. मस्त पोट भरून दाबून वाबून जेवली मस्तपैकी. तुम्ही बघू शकता माझी काय हालत झाली. जास्तच झालेले जेवण, फेकू नको. 100 रुपये नव्हते एक्स्ट्रा माझ्याकडे त्यांना द्यायला, आणि दिले तरी पण मग मला रिक्षेला नाही, हिमांशूला कसं नेणार घरी, असं विषय झालेला. म्हणजे त्याला घरी सोडायला आलते ना, घरी सोडायला पण लागतं, स्कूलमध्ये आणायला पण लागतं. असं जाम बेकार हालत झाली माझी जाम. हे व्हिडिओमध्ये जेवढे पण येतात ना, मी त्यांना विचारूनच व्हिडिओ काढला की मी तुम्हाला तुमचा व्हिडिओ शूट करू का, यूट्यूबवर टाकणार आहे, चालेल का. हो बोलले चालेल. आणि क्यूट होते सगळे, स्टाफ चांगले होते. जे मेन काउंटरवर बसलेले ना काका, तेही खूप चांगले होते. मी अशी हावऱ्यासारखी खात होती ना गप्पा म्हणजे असं एकदम सुंदर जेवण होतं, खूप सुंदर. मला जाम आवडलेलं.